15 एप्रिल लखनौची विकासनगर झोपडपट्टी। दुपारच्या वेळी या झोपडपट्टीत अचानक आग लागली आणि जवळपास 300 झोपड्या जळून खाक झाल्या। 16 एप्रिल उत्तराखंडच्या जंगलामध्ये आग लागली आणि 20,000 हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्र जळून खाक झालं। अशाच घटना मागच्या काही दिवसात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही घडल्या आहेत। या सर्व घटनांमागचं कारण काय? तर देशभरात वाढत असलेलं तापमान। गेल्या काही दिवसांपासून देशात उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। एप्रिल महिन्यातच अनेक शहरांचं तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पार गेले। 20 एप्रिलला अकोल्याचं तापमान 45 डिग्री होतं। वर्धा शहराचं तापमानही 45 डिग्रींच्या आसपास होतं। अमरावती, नागपूर, सोलापूर या शहरांमध्येही 43 डिग्रींपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे। फक्त महाराष्ट्रच नाही तर बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही हीच अवस्था आहे। तज्ञांचं म्हणणं आहे की पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहू शकते। अनेकांचा अंदाज आहे की तापमान याही पेक्षा जास्त वाढू शकतं। महत्त्वाचं म्हणजे 150 वर्षांपूर्वी सुद्धा जगात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी प्रचंड गरमीमुळे जगभरातल्या 4% माणसांचा जीव गेला होता। हे यावर्षी पुन्हा घडण्याची भीती अनेकांकडून व्यक्त केली जाते। पण देशात अशा प्रकारे एवढं तापमान का वाढतंय? सगळीकडे उन्हाचा पारा एवढा का चढलाय? 150 वर्षांपूर्वी काय झालं होतं? आता पुन्हा ते घडण्याची भीती का व्यक्त केली जाते? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सुरुवातीला सध्या देशभरातली परिस्थिती नेमकी काय आहे ते थोडक्यात पाहूयात। सध्या उत्तर भारतातली दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान यांसारखी राज्य तीव्र उष्णतेचा सामना करतायत। या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी कोरडे वारे वाहत आहेत। IMDनं पंजाबमधल्या काही जिल्ह्यांना 24 एप्रिल पर्यंत येलो अलर्ट दिलेला आहे। मध्य भारतात छत्तीसगड, विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्येही तापमान वाढत आहे। गुजरात, महाराष्ट्रासारखी पश्चिमेकडची राज्य तसंच बिहार, पश्चिम बंगाल यांसारख्या पूर्व भारतातल्या राज्यांमध्येही उन्हाचा पारा प्रचंड वाढलाय। IMDच्या म्हणण्यानुसार उत्तर आणि पश्चिम भारतातल्या तापमानात पुढच्या काही दिवसात तब्बल 4 डिग्री सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे। रात्रीचं तापमानही सामान्य पातळीपेक्षा जास्त राहील असं IMDचं म्हणणं आहे। राजस्थानात वाढत्या उन्हामुळे अनेक शाळांच्या वेळा बदलण्यात आल्यात। जयपूर जिल्हा प्रशासनानं 27 एप्रिल पासून शाळा सकाळी 7:30 ते दुपारी 12 या वेळेतच भरतील असं जाहीर केलंय। मध्य प्रदेश आणि ओडिशाच्या अनेक शाळांमध्ये फक्त मॉर्निंग शिफ्ट लागू करण्यात आल्यात। छत्तीसगडमध्येही सरकारनं सर्व शाळांना वेळेआधीच उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत। पण देशभरात एवढं तापमान का वाढतंय? या प्रचंड हीट वेव्हचं नेमकं कारण काय आहे? तर या सगळ्यासाठी एक नैसर्गिक घटना कारणीभूत आहे। ही घटना म्हणजे अल निनो। आता हा विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात। पॅसिफिक महासागराचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना अलीकडेच एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे सध्या पॅसिफिक महासागराच्या सरफेसचं तापमान वेगानं वाढत आहे। तापमान वाढीचा वेग एवढा आहे की त्याची तीव्रता पाहून अनेक शास्त्रज्ञ चिंतेत पडलेत। शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जर परिस्थिती कायम राहिली तर येणाऱ्या काळात एक मेगा किंवा सुपर अल निनो तयार होऊ शकतो। त्यामुळे जगभरातल्या हवामानात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। सध्या जे हवामान बदल घडत आहेत ते पाहता 2027 मध्ये जागतिक तापमान नव्या विक्रमी पातळीवर पोहोचू शकतं असा अंदाज आहे। पण हे अल निनो नेमकं आहे काय आणि त्यामुळे तापमानात एवढी वाढ का होते? तर अल निनो ही घटना पॅसिफिक महासागराशी संबंधित आहे। अल निनो हा स्पॅनिश भाषेतला एक शब्द आहे ज्याचा शब्दशः अर्थ होतो लहान मुलगा। आता हा शब्द कुठून आला आणि त्याचा हवामानाशी काय संबंध? तर इक्वेडोर आणि पेरू हे दक्षिण अमेरिका खंडातले दोन देश, ते पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती आहेत। 16व्या शतकात या देशातल्या मासेमारांनी नोटीस केलं की ख्रिसमसच्या आसपास समुद्र अचानक गरम व्हायला लागतोय। या गरम पाण्यामुळे समुद्रातून मासे गायब व्हायचे, ज्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर व्हायचा। ही घटना डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या आसपास व्हायची। त्यामुळे तिथल्या स्पॅनिश बोलणाऱ्या लोकांनी या घटनेला द ख्राइस्ट चाइल्ड म्हणजेच येशूंचं बालरूप असं म्हणायला सुरुवात केली। स्पॅनिश भाषेत यालाच अल निनो असं म्हटलं जातं। जेव्हा शास्त्रज्ञांनी या घटनेचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी अल निनो हे नाव कायम ठेवलं। अल निनो शब्दाचा उगम झाला तो असा। आता अल निनो ही घटना काय आहे आणि त्याचा हवामानावरती काय परिणाम होतो ते पाहूयात। तर जेव्हा पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागात तापमान सामान्यापेक्षा जास्त वाढायला लागतं तेव्हा त्या घटनेला अल निनो असं म्हणतात। सामान्यपणे पॅसिफिक महासागरातलं वारं पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतं, त्यामुळे समुद्रातलं गरम पाणी
पश्चिमेकडे म्हणजेच आशिया खंडाकडे वाहतं जातं. पण जेव्हा अल निनो येतो तेव्हा वारं उलट्या दिशेने व्हायला लागतं. याचा परिणाम असा होतो की समुद्रातलं गरम पाणी आशियाऐवजी दक्षिण अमेरिका खंडाकडे जमा व्हायला लागतं. अशा प्रकारे अल निनोमुळे समुद्राच्या सामान्य स्थितीत बदल होतो, ज्याचा परिणाम जागतिक हवामानावरती होतो. ज्या वर्षी पॅसिफिक महासागरात अल निनो येतो त्या वर्षी जगभरातल्या तापमानात वाढ झालेली पाहायला मिळते. जगभरात अनेक ठिकाणी अल निनोचे गंभीर परिणाम दिसून येतात. जेव्हा अल निनो येतो तेव्हा भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्य आफ्रिका तसंच ॲमेझॉन रेन फॉरेस्ट सारख्या प्रदेशांमध्ये दुष्काळ, अतिउष्णता आणि वणव्यांसारख्या घटना घडायला लागतात. त्यामुळं अल निनो हा जागतिक हवामान बदलाला कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. सध्या भारतात जी प्रचंड हीट वेव्ह आलेली आहे ती यामुळेच. तसं पाहिलं तर अल निनोची घटना 2 ते 7 वर्षांच्या अंतरानं घडते. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या भारतात ज्या प्रकारे तापमान वाढतंय ते पाहता यावर्षी सुपर अल निनो येण्याची शक्यता आहे. सुपर अल निनो तेव्हा येतो जेव्हा समुद्राच्या सरफेसचं तापमान सामान्य पातळीपेक्षा किमान 2 डिग्री सेल्सिअसनं वाढतं. ही घटना फार दुर्मिळ असते. 1950 पासून असं फक्त 4 वेळा घडलंय. त्यातच तापमान 2.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्याची घटना इतिहासात फक्त एकदा घडली आहे. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेच्या नॅशनल ओशियानिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननुसार यावर्षी सुपर अल निनो येण्याची शक्यता फार जास्त आहे. त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी मे ते जुलै महिन्यादरम्यान अल निनो येण्याची शक्यता जवळपास 60% इतकी आहे. तर ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ही शक्यता वाढून 90% जाऊ शकते. त्यामुळं यावर्षी ऑक्टोबर हीट सुद्धा अनुभवावी लागू शकते. अल निनो या वर्षीच्या अखेरपर्यंत तरी टिकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता 150 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? त्यावेळी अल निनोमुळे जगभरात 4% लोकांचा जीव कसा गेला होता? तर ही घटना 1877 ते 78 दरम्यान घडली होती. त्यावेळी अल निनो इफेक्टमुळे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. अनेक ठिकाणी दुष्काळ पडला होता, पिकांचं नुकसान झालं होतं. यामुळं भीषण उपासमारीची स्थिती निर्माण झाली होती. याचा परिणाम म्हणजे लाखो लोकांचा जीव गेला होता. एका अंदाजानुसार त्या काळी जगातल्या एकूण लोकसंख्येच्या 4% लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता. आता यावर्षी पुन्हा एकदा सुपर अल निनोची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळं 150 वर्षांपूर्वी घडलेली घटना पुन्हा चर्चेत आली. यावेळची परिस्थिती 1877 पेक्षाही भीषण असू शकते असा अंदाज आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी भारताला जास्त धोका असल्याचं दिसतंय. देशात ज्या प्रकारे एप्रिल महिन्यातच तापमान प्रचंड वाढले ते पाहता येत्या काळात भारतीयांनी प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला या सगळ्या घटनांबाबत नेमकं काय वाटतं? अल निनो इफेक्टचा परिणाम किती भीषण असू शकतो याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.